हाय एव्हरीवन. तर आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे की बहिणी-बहिणीजवळ राहण्याचे फायदे काय काय असतात. तसे तोटेही खूप आहेत, भांडणं खूप होत असतात आमच्यात सारखी. पण असं चला, आता जे कोणी पुण्यात राहत असतील त्यांना माहिती आहे पुण्यात ना कधीही पाऊस येतो. म्हणजे पुण्यात काय सगळीकडेच आजकाल ना कधीही पाऊस जो आहे तो येतो. मी मस्त अशी गॅलरीत पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले आणि खालीच जे आहे माझी बहीण राहते तिच्याकडे गेले. मस्त असा सुगंध सुटलेला, कारण मला माहिती होतं इथं काहीतरी बनवती आहे प्रत्येकसाठी. तर चला मी आले आणि मस्त अशी ती गरमागरम एकदम भारीवाले असे पॅटीस जे आहेत ते बनवत होती. आणि ऑब्वियसली मला आता मस्त असे आयते, मेन म्हणजे आयते असे पॅटीस जे आहेत खायला मिळणार आहे. तसं तर पॅटीस जास्त आवडत नाहीत मला, म्हणजे वडापाव वगैरे जास्त आवडतं, पण पॅटीस फार काही आवडत नाहीत. तरीसुद्धा आयते मिळणार म्हटल्यावर कोण नाही म्हणणार आहे. अशी मस्त तिने जे आहे ना पॅटीस इथं बनवायला घेतलेले. आणि हाच तो फायदा आहे, म्हणजे बहिणी जर जवळ असतील ना तर अशा अनेक फायदे जे आहेत आपल्याला होत असतात. त्याचसोबत तोटेसुद्धा खूप होतात. आमच्या दोघींची सतत जी आहे ती भांडणं पण चालू असतात. बरं चला, असे मस्त गरम गरम पॅटीस जे आहे तो पहिलाच पॅटीस आणि मी खाणार आहे. हो, पहिला पॅटीस जो आहे तो मीच खाणार आहे. आणि मस्त तिने जे आहे ना गरमागरम असा पॅटीस आणि त्याच्यासोबत चहा. बापरे, म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं ना, तर सुख म्हणजे नक्की असं गरम गरम आयता पॅटीस मिळावा, त्याच्यासोबत चहा आणि बाहेर असा मस्त जोरदार पाऊस. तर चला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.